आवे गावे गीत भावे गावे गीत शुद्ध करोनी याचित तुझ भावा तरी हा सुलभ उपाव आणि कांचे कानी गुणदोष मनानी तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव वेचिते वचन जेने राहे समाधान तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव तुझ भाव आहे देव ठाला विठ्ठल 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 विठ्ठले कुंडली गवरदार विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु श्री गजानन महाराज सद्गुरु जोग महाराज की अला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सच्चिदानंद रूपाय विशोधपत्यादितवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः असमचरण सरोजं सांद्रनीलाभुधाभं जगन्निहित पाल्यं मण्डनं मण्डनाना तरुण तुलसीमाला कंधरं कंचनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम् देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्यत्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते
नमो दिव्ये महादिव्ये शिवाय सततं नमः। नमः प्रकृते भद्राय नेता प्रणता स्मता। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्देन विनवेशयन्तम्। वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव। सर्वांनी म्हणा कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव। कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव। जीवे विवस्वामृतमेत देव गोविंद दामोदर माधवे। कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव। कृष्ण गोविंद हरे नाथ नारायण वासुदेव। ओम देवराज्य सेव्यमान पावनाग्नि पंकजं कालयज्ञ सूत्रबिन्दुशेखरं कृपाकरं नारदादि योगी वृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे। काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे। कैलास राणा शिवचंद्रमोणी फणींद्रमाथा मुकुटी झळाण। कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ वीन शंभो मज कोण तारी। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची ये। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता जो निवडलेला अभंग आहे, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज नव्हे नव्हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु भगवान श्री तुकोबारा यांचा उत्कृष्ट आणि भगवंताची प्राप्ती करून देणारा, भगवंताला प्राप्त करण्याकरता साधे आणि सोपे उपाय सांगणारा अभंग मी सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगाची पार्श्वभूमिका अशी आहे, तुकोबाराय म्हणतात, भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त। तुकाराम महाराज म्हणतात, तुम्हाला जर देवाची प्राप्ती करायची असेल तर पहिला उपाय सांगितला, आपल्याकडे भाव असला पाहिजे। भावनेने आपण भगवंताचं गीत गायलं पाहिजे, भावे गावे गीत। पण हे करत असताना आपलं अंतकरण शुद्ध असलं पाहिजे, शुद्ध करून या चित्त। आपला भाव शुद्ध असेल,
आपण भावनापूर्वक जर भगवंताचं गीत गात असाल, आपलं चित्त जर शुद्ध असेल, तर महाराज म्हणतात तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाय. साधा आणि सोपा उपाय तुकोबरायांनी पहिल्या चरणामध्ये सांगितलाय. महाराज म्हणतात तुम्हाला जर देवाची प्राप्ती करायची असेल तर अनेकांचे काणी गुण दोष मनानानी. जीवनामध्ये चुकून सुद्धा कोणाचीही निंदा तुमच्या जीवनात घडता कामा नये. तुम्हाला जर देवाची प्राप्ती व्हावी असं जर वाटत असेल, तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाय. दुसरा उपाय सांगितलाय महाराज म्हणतात तुम्हाला जर देवाची प्राप्ती करायची असेल तर काय करा, मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. संतांच्या चरणावरती नतमस्तक व्हा, म्हणजे आपल्याला देवाची प्राप्ती होईल. का तर संताशिवाय भगवंताची प्राप्ती होऊ शकत. हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय, किंवा संताविण प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. संताविण प्राप्ती नाही, संताशिवाय भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही. मग काय करा, आपलं मस्तक ठेंगणा करा, संतांना नमस्कार करा. संत पायी माथा ठेविता सद्भावे, त्याने काय होईल, तेने भेटे देव आपे आप. संतांच्या चरणावरती तुम्ही नतमस्तक झाला की तुम्हाला देवाची प्राप्ती सहज आहे. म्हणून मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाय. महाराज म्हणतात तुम्हाला देवाची प्राप्ती करायची का, मग काय करा, वेची ते वचन जेणे राहे समाधान. असं बोला की जेणेकरून आपण बोलल्यानंतर समोरच्या माणसाला प्रसन्न वाटलं पाहिजे, आनंद वाटला पाहिजे. साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताची. ज्ञानेश्वर महाराजांची ओळ. म्हणून काय करा, वेची ते वचन जेणे राहे समाधान. असं बोला. जर तुम्ही चांगलं बोललात, मवाळ बोललात, अमृतासारखं बोललात तर तुम्हाला देवाची प्राप्ती होईल. तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाय. महाराज म्हणतात तुम्हाला एवढंही जमत नसेल तर एक काम करा, तुका म्हणे फार आणि थोडा तरी परोपकार. तुम्ही श्रीमंत असाल तर फार आणि गरीब असाल तर थोडा तरी परोपकार. जीवनामध्ये दुसऱ्यावरती उपकार करण्याकरता शिका. तुम्हाला देवाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही बर का. तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ उपाय. म्हणून हा साधा आणि सोपा अभंग तुमच्याकरता मी सेवेकरता निवडलेला आहे. सगळ्यांना अभंगाची पार्श्वभूमिका कळाली? कळाली का? काहीच नाही, हाले ना डोले ना. अभंग कळाला का तुम्हाला? साधे आणि सोपे उपाय सांगितले. या अभंगामध्ये देवाची प्राप्ती करण्याचे उपाय तुकोबरांनी सांगितलेला आहे. भावे गावे गीत आणि शुद्ध करून या. साधा सोपा अर्थ लावायचा की आपल्याला भगवंताची प्राप्ती करायची असेल तर या 6 कारणांना शोधून काढा. पहिलं, तुमच्याकडे भाव असला पाहिजे. दुसरी गोष्ट, तुमचं चित्त शुद्ध असलं पाहिजे. तिसरी गोष्ट, तुमच्याकडनं जीवनात कुणाची निंदा नको घडायला. चौथी गोष्ट बरं का, तुम्ही संतांना नमस्कार केला पाहिजे, संतांना वंदन केलं पाहिजे. 5वी गोष्ट, तुम्ही खरं बोललं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे. आणि 6वी गोष्ट, तुम्ही जगावरती उपकार केला पाहिजे. तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ उपाय. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. भावार्थ संपला म्हणजे कीर्तन सुद्धा संपलं. बरोबर आहे का? तुम्हाला माझी भाषा कळते का हे अगोदर सांगा. महिला मंडळ, माझी भाषा कळते का तुम्हाला? हा, मी मराठीच बोलतोय, इंग्रजी बोलतोय का? माझी भाषा कळते का तुम्हाला? का तिथं येऊन सांगू? इकडे पुरुष मंडळी थोडस पुढे येऊन बसा ना. चिल्लर पार्टी पुढे बसवून दिली, थोडस तरुण मंडळींनी पुढे बसलं पाहिजे. बरं, मी काही मागणार नाही तुम्हाला, बरोबर आहे की नाही? थोडस पुढे बसलं पाहिजे, कारण समोर कोणीच नाही. सगळे त्या कोपऱ्यामध्ये, हे बाकीचे या कोपऱ्यामध्ये.
बरोबर आहे की नाही? या समोर समोर आहे. या थोडस पुढे या, जरा बरं वाटतं थोडस. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला हरे विठ्ठला विठ्ठला अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे. सालाबाद प्रमाणे चालत असलेला आपला अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा, आणि या सोहळ्यातील आजचा आपला 4था दिवस आहे. तुम्ही खरोखर भाग्यवान आहात. जगामध्ये शास्त्रकारांनी वर्णन केले, माणसाचं सर्वात मोठं भाग्य आहे की त्याला मानवाचा जन्म मिळाला. बळे भाग माणूस तन पा. सर्वात मोठं भाग्य काय? तुम्हाला मानवाचा जन्म मिळाला. कारण हा जन्म फार दुर्लभ आहे. गीता सांगते, जोपर्यंत माणसाचं पाप पुण्य समान होत नाही तोपर्यंत मानवाची निर्मिती होत. आणि पाप पुण्य समान करणं एवढं सोपं नाही. तुम्हाला बेडूक कळतं का? बेडूक, एक बेडूक पकडा तुम्ही हातावरती आणि दुसरं पकडण्याकरता जा. पहिलं बेडूक काय करेल? उडी मारेल. जसं हा पाप पुण्याचा काटा काय होईल? खालीवरती होतो. आणि हा समान झाला की मग मनुष्याचा जन्म मिळतो. इतका अनमोल नरदेह भगवंताने आपल्याला दिला. हे सर्वात मोठं भाग्य आपलं बरं का. एक सुंदर भजन आहे का? मनुष्य जन्मान मोल रे, मिट्टी में ना तू भूल रे, अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मग काय केलं पाहिजे आपण? सत्संग में तू आया कर, गीत प्रभु के गाया कर, नहीं लगता कुछ मोल रे, अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे, अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं रे. सर्वात मोठं भाग्य मानवाचं बरं का, त्याला मनुष्य जन्म मिळाला. 2 नंबर मानवाचं परम भाग्य 2 नंबर आहे की त्याला भारत देशामध्ये जन्म मिळाला. तुम्ही म्हणणार या भारत देशामध्ये असं काय? कारण आपल्या भारताची जी संस्कृती आहे ते इतर देशामध्ये नाही. आपल्या भारत देशामध्ये प्रभू रामचंद्रांनी अवतार घेतला. आपल्या भारत देशामध्ये भगवान कृष्णाचे अवतार झाले. बरोबर आहे की नाही? किती भाग्यवान आहेत आपण. आपल्या भारत देशासारखा देश तुम्हाला जगाच्या पाठीवरती भारत देश हमारा हमारा, भारत देश हमारा, भारत देश हमारा हमारा, भारत देश, भारत देश हमारा हमारा, भारत देश हमारा, भारत देश हमारा हमारा, भारत देश हमारा. देश में संत महंत, इस देश में संत महंत, संतों का उजियारा हमारा, भारत देश हमारा, भारत देश हमारा हमारा, भारत देश, भारत देश हमारा हमारा, भारत देश हमारा, भारत देश हमारा हमारा, भारत देश हमारा. आपल्या भारत देशासारखा देश जगात तुम्हाला शोधून सापडणार. किती श्रेष्ठ आहे आपला भारत देश. पवित्र पावन तो देश, पवित्र पावन तो देश, पवित्र पावन तो देश, पवित्र पावन तो देश. जेथे हरिदास जन्म घेती, जेथे हरिदास जन्म घेती, जेथे हरिदास जन्म हर में हर आला नारायण, हर में हर आला नारायण, कर्म धर्म दाता नाना नारायण, कर्म धर्म दाता नाना नारायण.
पवित्र ते कूड पावन तो देश जेथे हरीचे दास. किती श्रेष्ठ, एक मिनिटात सांगतो ऐका. आपला भारत देश किती श्रेष्ठ आहे. एक बार गलती करे उसे इंसान कहते हैं. हिंदी समझ में आती ना? जरा गौर से सुनिएगा घारोड़ वालों. एक बार गलती करे उसे इंसान कहते हैं, 2 बार गलती करे उसे शैतान कहते हैं, बार बार गलती करे उसे पाकिस्तान कहते हैं, और बार बार गलती करके भी उसे माफ कर दे उसे मेरा हिंदुस्तान कहते हैं. किती श्रेष्ठ आहे आपला भारत देश. म्हणून म्हटलं जातं सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हमारा, सारे जहां से अच्छा हम बुलबुले हैं इसकी, ये गुलसिता हमारा हमारा, सारे जहां से अच्छा बल सागर भारत हो, विश्वात शोभनी राहो. बल सागर भारत हो, विश्वात शोभनी राहो. हो, किती श्रेष्ठ आहे आपला भारत देश. आपल्या भारताची संस्कृती जगाच्या पाठीवर आहे, लक्षात ठेवा. म्हणून 2 नंबरचं भाग्य तुम्हाला भारत देशात जन्म मिळाला. जर पाकिस्तानमध्ये मिळाला असता तर कीर्तन ऐकायला मिळालं असतं का? हा, कीर्तन काय हरिपाटणे काकडाने काहीच नाही. परवानगी घ्यावी लागली असती. आजी हुजूर सुनते हो, थोडी कथा करणी श्रीमद भागवत की, परवानगी मिळाली असती. एकच वाक्य सांगतो तुम्हाला, जर छत्रपती शिवाजी महाराज राहिले नसते तर आज आपण कीर्तनामध्ये बसले. ऐकतायत ना? मागे आवाज येतोय ना? ऐका. काशी की कला जाती थी, मथुरा में मस्जिद बनती थी, एक शिवाजी ना होता तो सबकी सुन्नत होती थी. लक्षात ठेवा. छत्रपती शिवाजी महाराज जर महाराष्ट्रामध्ये जन्माला आले नसते तर आज आपल्याला कीर्तनामध्ये परवानगी घ्यावी लागली असती. म्हणून लक्षात ठेवा, माझे छत्रपती शिवाजी महाराज देव नव्हते, पण छत्रपती शिवाजी महाराजांमुळे देवळामध्ये देव आहे. शिवनेरी वर शिव जन्मला, राजाचा अधिपती, साऱ्या राजाचा अधिपती, दैवत छत्रपती नाम म्हणजे दैवत छत्रपती. वा, दैवत छत्रपती नाम दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नाम दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नाम दैवत छत्रपती. शिवनेरी वर शिव जन्मला, राजाचा अधिपती, साऱ्या राजाचा अधिपती, दैवत 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 छत्रपती नाम दैवत छत्रपती. शिवाचे कावड आम्हाला काही गुणाची भीती. जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी. हे किती राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्यात दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्यात दगडावर. छत्रपती शिवाजी महाराज की. वा वा वा. कलाकारी मंडळींचं नाव जेवढं वर्णन करावं तेवढं थोडे बरं का. हनुमान महाराज, हनुमंतासारखे जे तुम्ही. इकडे ज्ञानेश्वर महाराज, सोपान महाराज कुठे गेले? झोपले का? श्याम महाराज, मैं तो दीवानी बनी श्याम पिया की. काय वाजवतात महाराज. वा वा वा. नाही तर काही काही ठिकाणी असे वाजवणारे असतात, त्याला म्हणावं थाप वाजवतो, धूम वाजवतो. सिस्टीम बी अगदी सुंदर आहे, क्या बात आहे. नाही तर काही काही ठिकाणी अशी सिस्टीम असते, इकडनं माणूस बोलतो तिकडनं बाईचा आवाज येतो. पण सगळं तंतोतंत एकदम टाळकरी, पाहायचंच काम नाही. पोरं एकदम आनंद वाटला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. बरं का माऊली,
माझ्या मनामध्ये असा विचार आला, ऐकतायत ना, मला जर भगवंताने 15 सोड्या मुली दिल्या असत्या ना, यांना जावईच करून टाकलं असतं. पण आता काही नाराज होऊ नका, पाहू पुढच्या जन्मामध्ये. खूप सुंदर नियोजन आहे ज्यांच्या मुखातून तुम्ही श्रीमद भागवत कथा ऐकत आहात. गायन कोकिळा आमच्या चंदाताई महाराज नाही का, गायकवाड, तुमच्या गावाचं वैभव लक्षात ठेवा. एकदा सर्वांनी त्यांच्याकरता जोरात टाळी वाजवली. खूप सुंदर माझ्या भागामध्ये आले होते ते बरं का. इतकं म्हणजे लता मंगेशकर सरांक त्यांच्यासारखा आवाज आहे त्यांचा. खूप सुंदर गोड, आणि त्यांच्या मुखातून तुम्ही श्रीमद भागवत कथा ऐकत आहात. कारण भागवत कथा म्हणजे सामान्य नाही. या भागवताचे 4 शब्द आहे, भा ग व त. ऐका, भागवत कथा ऐकल्याने काय फलश्रुती प्राप्त होते. जर तुम्ही भागवत कथा ऐकली तर भक्ती निर्माण होते. काय शब्द आहे पहिला, भा. जर भक्ती निर्माण झाली की ज्ञान प्राप्त होते, भा ग. तिसरा शब्द आहे त. भक्ती निर्माण झाली की ज्ञान प्राप्त होतं. ज्ञान प्राप्त झाले की तपश्चर्या घडते, भा ग. बरोबर आहे का? मग कस काय ऐकू आले, मी पाहतच होतो बरं कस काय, नुसतं होला हो चाललंय. तिसरा शब्द कोणता आहे, व. भक्ती निर्माण झाली की ज्ञान प्राप्त होतं, आणि ज्ञान प्राप्त झालं की वैराग्य प्राप्त होतं, भा ग व. चौथा शब्द येतं, भक्ती निर्माण झाली की ज्ञान प्राप्त होतं, ज्ञान प्राप्त झालं की वैराग्य प्राप्त होतं, आणि वैराग्य प्राप्त झालं की तपश्चर्या घडते. त्याचं नाव भागवत. ऐकतायत ना? भागवत म्हणजे सामान्य समजू नका. या भागवतामध्ये सिद्ध मंत्र आहेत. अरे ज्याला झोप लागत नाही त्याने हा मंत्र म्हणायचा. ज्याला भीती वाटते, ज्याच्या जीवनामध्ये दुःख आहे, त्याने क्लेश नाशक मंत्राचा जप करायचा. श्री कृष्णाय वासुदेवाय हर हे परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः. ज्यांच्या जीवनामध्ये सतत नवरा बायकोचं भांडण होत असेल त्यांनी एक मंत्र जपायचा. महाराज सगळं राहिलं तर चालेल पण तो मंत्र सांगा. सांगू का? जर पत्नीचा स्वभाव गरम असेल तर पतीने तो मंत्र जपायचा. पती गरम स्वभावाचा असेल तर पत्नीने तो मंत्र जपायचा. कोणता? धरणी गर्भ संबोधम विद्युत कांती समप्रभम कुमारम शक्ती हस्तंच मंगलम प्रणमाम्यहम. या मंत्रामुळे घरामध्ये भांडण होत नाही. म्हणून तुम्ही भाग्यवान आहात की श्रीमद भागवत कथा ऐकतायत. भागवत कथा म्हणजे अमृतापेक्षाही श्रेष्ठ आहे. अमृताला सुद्धा फिक्क पाडणारं म्हणजे श्रीमद भागवत महापुराण आहे. कारण त्याच्यामध्ये आरतीमध्ये वर्णन केले, ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण, अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. जर तुम्ही भागवत ग्रंथाला नुसता नमस्कार केला तर तुम्हाला साक्षात भगवंताची प्राप्ती होऊ शकते. एवढी ताकद या श्रीमद भागवत ग्रंथामध्ये लक्षात ठेवा. आणि ते कथा तुम्ही ऐकतात हे परम भाग्य आहे तुमचं. तुमचं गावही सुंदर, घारोड नाही का, खामगाव तालुका, सुंदर साऊंड सिस्टीम, सुंदर गायक वादक टाळकरी, तुम्ही सगळे सुंदर. तुमच्या गावाकरता एक वाक्य वापरतो, आणि स्वयंभू पांडुरंग परमात्म्याचं मंदिर, मूर्ती पाहिल्यानंतर असं वाटतं की साक्षात मूर्ती बोलते का काय आपल्या. इतकी सुंदर मूर्ती विठ्ठलाची. म्हणून तुमच्या गावाकरता एक वाक्य वापरतो, ऐका. फूल तो बहुत देखे है लेकिन गुलाब की तरह नहीं. जरा गौर से सुनिएगा. फूल तो बहुत देखे है लेकिन गुलाब की तरह नहीं. अरेंजमेंट तो हर गांव की होती है लेकिन घारोड गांव की तरह नहीं. खूप सुंदर आहे. आता ऐका, वातावरण तयार झालं. आता ऐकतायत ना? भाषा कळते ना माझी खरोखर. कारण भाषेचा फरक पडतो बरं. एवढं त्याच्यामुळे घ्यावं लागलं. एकदा मी पंढरपूरला गेलो होतो. अधिक मासमध्ये माझं कीर्तन होतं. आपल्या खामगावचीच बघा ती, त्यांची पानटपरी आहे, त्यांचे सप्ताह करतात. मला त्यांचं आडनाव आठवत नाही आता. माझी कथा होती त्यावेळेला, आणि कथा संपली. मी पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाकरता बारीमध्ये गेलो. आता बऱ्याचशा महिला होत्या आपल्या खामगाव, नांदुरा, पोटोळी या गावच्या बऱ्याचशा महिला होत्या दर्शनाबरोबर माझ्यासोबत दर्शन घेण्याकरता. आणि नेमकं त्या दिवशी अमेरिका, जपान, फ्रान्स इथल्या महिला पण दर्शनाच्या बारीत उभ्या होत्या. मग आपल्याकडच्या महिला भावनिक असतात. यांनी काय केलं, विठ्ठल विठ्ठल भजन चालू केलं पाऊली खेळता खेळता. मग त्या अमेरिकेच्या एका महिलेने पाहिलं, तिला आनंद वाटला. आता त्यांची भाषा कोणती आहे?
इंग्रजी, आपली कोणती आहे मराठी. मग तिने तिच्या भाषेमध्ये आपल्या महिलेचं वर्णन केलं. धिस इज अ वंडरफुल. वा वा वा, काय सुंदर पावले खेळता. काय म्हणतात तेवढ्यात आपल्या खामगावची एक महिला होती, ती म्हटले भवाने वंडरफुल ने पंढरपूर मान. भाषेचा फरक, बरोबर आहे की? मग ऐकतायत ना आता. मी काही जास्त कीर्तन करणार नाही, जास्तीत जास्त फक्त 2:30 वाजेपर्यंत. ऐका ऐका, फक्त 1 तास आहे आपल्याकडे. खूप महत्वाचा विषय. अभंगाची सुरुवात फार गोड आहे. अभंगाची सुरुवात आहे भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त. अभंगाचा पहिला शब्द काय आहे? भाव आहे. जर तुम्हाला देवाची प्राप्ती करायची असेल तर तुमच्याकडे भाव असला पाहिजे, कारण भावाशिवाय देवाची प्राप्ती होऊ शकत. तुमच्याकडे कोणतं पीक असतं? बोलत चला ना. तुमच्याकडे कोणतं पीक असतं? हे बघा, कीर्तनामध्ये जो बोलेल, माझ्या प्रश्नांची उत्तर देईल, त्याला कीर्तन झाल्यानंतर मी सोन्याची नाणं देणार. मग तत्पर राहा थोडंसं. ऐका, तुमच्याकडे कोणतं पीक जास्त? कापूस, सोयाबीन. जर तुम्हाला सोयाबीन कापूस झाला आणि तुम्हाला जर विकायचं असेल, तुम्ही काय पाहणार? काय पाहणार? भाव पाहणार. का तुमचा काका मामा आहे म्हणून जाऊ द्या बा, कमी भावात देऊन टाकू, चालेल का? मग संसारामध्ये जर तुम्हाला भावाची गरज भासते तर जगाचा ब्रह्मांड नायक त्याची प्राप्ती करायची म्हटल्यावर काय लागेल? भावाचा भुकेला देवा, भावाचा भुकेला देवा, भावाचा भुकेला देवा, भावाचा भुकेला. हाती दुष्काळ तयारा, हाती दुष्काळ तयारा, हाती दुष्काळ तयारा देवा, भावाचा भुकेला देवा, भावाचा भुकेला. काही न लगे का भावाची कारण, तुका मले आन विठोबाची, तुका मले आन विठोबा, तुका मले आन विठोबा, तुका मले आन विठोबा. देवाला प्राप्त करायचं असेल तर सर्वात महत्वाचं भाव असला पाहिजे. आता सुभाषितकार काय म्हणताय का? भावेन देवं कलया नरेंद्र, धनेन कांता कपटेन शत्रु, सत्येन मित्रं कृपयाच पुत्रं, ज्ञानेन मोक्षं वशमानयन्ति. देवाला प्राप्त करायचं असेल तर भाव असला पाहिजे. देव भावनेने जवळ येतो. बायको कशाने प्रसन्न होते? तुमचं झालंय का? घरी पाकिट घेऊन गेले की प्रसन्न, बिना पाकिटाचं जा भाकर भेटणार नाही. बायको कशाने प्रसन्न होते? धनेन कांता. कांता म्हणजे बायको, बरोबर आहे की नाही? सुभाषितकारांनी काय गोड वर्णन केलंय. एखादा बाईचा नवरा दिवसभर काहीच काम धंदा नका करू द्या, फक्त संध्याकाळ झाली आणि त्याला घरी जाऊ द्या, आणि त्याने जर बायकोला बरं का पाणी मागितलं तर बायकोचा भाव कसा बदलतो वर्णन केलं त्यांनी. बायको म्हणते ते माथळलं आणि ते तांबळलं, तू बी ढोसलं मला बी. ऐकतायत ना? पण तोच नवरा जर काम करून घरी आला किंवा पगार घेऊन घरी आला तर सुभाषितकार म्हणतात तिचा भाव कसा बदलतो. बायको म्हणते का हो तुम्ही थकून भागून आला असाल, या तुमच्याकरता मी मस्त दुधाचा चहा ठेवतो. तुम्हाला भूक लागली असेल, गावरानी तुपाचा शिरा करते. तुमचे डोकं दुखत असेल, तुमचं डोकं दाबून देऊ का? तुमचे पाय दुखत असतील, तुमचे पाय दाबून देऊ का? तुमचा नरडा धनेन कांता कपटेन शत्रू. शत्रूवरती जर विजय मिळवायचा असेल तर कपटानेच मिळवता येतो बरं का. सत्येन मित्रम. मित्राला जर जवळ ठेवायचं असेल तर सत्यता असली पाहिजे.
कृपयाच पुत्रम, पुत्राला जर जवळ करायचंय, पुत्राने आपलं संगोपन करावं, म्हातारपणात त्याने आपल्याला वागवावं असं जर वाटत असेल तर पुत्रावरती प्रेम करायला शिका. कपटेन शत्रू नाही का, सत्येन मित्रम कृपयाच पुत्रम, ज्ञानेन मोक्षम वशमानयंती. जसं ज्ञानाने मोक्षाची प्राप्ती होते, जसं प्रेमाने पुत्र जवळ येतो, जसं सत्याने मित्र जवळ येतो, जसं धनाने बायको जवळ येते, तसा भावनेने भगवंत जवळ येतो. बरं का, ज्ञानोबरांचं प्रमाण आहे का? भाव बळे आकडे रवी ना कळे, भाव बळे आकडे रवी ना कळे, आकडे गे रवी ना कळे, भाव बळे आकडे रवी ना कळे, रणी आवणे पैसा रणी आवणे पैसा. हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी करतळे आवळे जैसा हारी, करतळे आवळे जैसा हारी. हरी मुखे मना, हरी मुखे मना, मुखे मना, हरी मुखे मना. भावे विना प्रेम न करे निसंग, गुरु विना अनुभव कैसा, गुरु विना अनुभव कैसा. हवे विना देव नकली संदेह, गुरु विना अनुभव के सागरे, गुरु विना अनुभव के सागरे. भाव बडे आकडे यरवी नाकडे, किंवा भावे विन देव नकडे निसंदेह, गुरु विना अनुभव कैसा करे. जसं गुरुशिवाय ज्ञान नाही, तसं भावाशिवाय देवाची प्राप्ती होऊ शकत नाही. देवा कारणे भाव तस्मात, देवाला प्राप्त करायचं असेल तर धनाची गरज नाही, तर भावनेची गरज आहे. लक्षात ठेवा. गोपिकांकडे काय होतं? भाव होता. यथा व्रज गोपिकानाम, म्हणून सर्वात अगोदर कृष्णाच्या अगोदर राधे कृष्ण म्हटलं जातं. का? तर राधेची भक्ती सर्वात श्रेष्ठ होती, त्यांच्याकडे भाव होता. जोपर्यंत भगवान कृष्ण परमात्म्याला पाहत नाही तोपर्यंत पाण्याचा घोट सुद्धा घेत नव्हते. आपलं कसं काय? आपला नवरा जर बाहेर गावी गेला असेल, येईन तो गोळापाव खाऊ, पण राधेचं तसं नव्हतं. जोपर्यंत भगवान कृष्ण दिसत नाही तोपर्यंत पाण्याचा घोट घ्यायचा नाही. याला म्हणतात भाव. किती भाव? तुमच्याकडे जर भाव असेल तर देव काही घेतो. भगवंत काय म्हणतो ऐका, भाव का भूका हूं मैं, बस भाव ही एक सार है, भाव बिना मुझे कुछ भी दे दो मैं कभी लेता नहीं. तुम्ही भावना शिवाय देवाला काही समर्पित करा, देव कधी घेणार नाही. तो गोडी पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, भावाची भावाची. घेतो गोडी पाहे जोडी भावा, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची. अंतरीची घेतो गुढी पाहे जोडी भावाची. भगवान परमात्मा हा भावाचा भुकेला आहे, म्हणून अभंगाची सुरुवात आहे भावे गावे गीत. देवाला प्राप्त करायचं असेल तर तुमच्याकडे भाव असला पाहिजे. एक म्हातारी बुढी मंदिरामध्ये गेली आणि देवासमोर रडायला लागली, देवा मुलाचं लग्न झालं बाबा, सगळं काही आनंदात आहे, संपत्ती, मुलगा नोकरीवरती, त्याला मुलगी पण चांगली मिळाली सुनबाई, पण दुःख एकच आहे, नातवंडाचं तोंड पाहायला मिळालं. देव प्रसन्न झाला. तिने 1 डझन केळी आणली होती, देवाला समर्पित केले. देव म्हटला तथास्तु. आणि आजीला नातू झाला.
पण नातू असा झाला तो हातपाय धरत नव्हता. आजी देवळात आली, देवा अरे तू एवढा प्रसन्न झाला, नातू नव्हता पण नातू दिला, पण तो हातपाय धरत नाही. भगवंत म्हटला आजी तू केळी कशी दिली होती? म्हटले अशी लुचुपुच. मग नातू कसा राहील, कसा हातपाय धरील? जैसा भाव तैसा. पहा ना तुम्ही, देवाची पूजा असेल तर किडक्या सुपाऱ्या असतात, सडलेली पानं, कसा देव प्राप्त होणार आहे की नाही? मग देवाला सुद्धा भाव खूप महत्वाचा आहे. तुम्हाला माहितीये का, शबरी माता भिल्ल समाजामध्ये जन्माला आली. स्वतःच्या बापाने तिचं लग्न करायचं ठरवलं. ती सात्विक होती, तिने विचार केला आपल्या लग्नामध्ये आपला बाप 100 बोकडं कापायचं नियोजन करतोय. तिला असं वाटलं आपल्या हातून जर हे असं पाप घडत असेल त्याच्यापेक्षा निघून गेलेलं बरं. जंगलामध्ये गेली, मातंग ऋषीच्या आश्रमामध्ये सेवा करू लागली. मातंग ऋषींनी कृपा केली, सांगितलं याच आश्रमामध्ये सेवा करत राहा, एक दिवस तुला भगवान परमात्मा भेटण्याकरता येईल. वाट बघत राहिली. कब मेरे राम जी कावण होगा, शबरी के कुटिया का पावन. राम प्रभू आले, शबरी मातेची उष्ट बोरे खाल्ले. काय केली? उष्टे बोरे. झूठे बेर शबरी के खाए, झूठे बेर शबरी के खाए, अब विध विध लगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई. शबरी के बेर सुदाम के कावल, रुचि रुचि भोग लगावे, उठवती चल विदुरा कर जावे, उठवती चल विदुरा जावे ना. ऐका महिमा आवडीची, बोरे खाये थोर प्रेमाचा, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा हे थोर प्रेमा, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमा, थोर प्रेमाचा भुकेला. हाती दुष्काळ रतयाला, हाती दुष्काळ रतयाला, हाती दुष्काळ. थोर प्रेमा, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. खूप सुंदर आहे. पण बरं का थोडंसं 5-5 मिनिटाला घे, नाही तर मग आपलं व्याख्यान गायनं जास्त होऊन जाईल. नाही का, कीर्तनालाही महत्व आहे. प्रमाण तर एका मागे एक आहे. तुकोबारांचे किती अभंग आहेत, नाथ महाराजांचे किती, नामदेव महाराजांचे. म्हणजे राग नका मारून घेऊ बरं. नाही तर मग कसं राग नाही आला ना. फार सुंदर आणि फार छान गायन करतात महाराज, खूप सुंदर. थोर प्रेमाचा भुकेला. मला सांगायचं एवढं फक्त मुद्दा ऐका आता. शबरी माता जातीची विल्लीन होती. बरं, देव भेटण्याकरता तिने किती वर्ष वाट पाहिली? रामायणात वर्णन केलं, हजारो वर्षापर्यंत देवाची वाट पाहिली. किती ऐकतायत ना? किती वर्षापर्यंत? हजारो वर्षापर्यंत. मला सांगा, ज्या शबरी मातेची उष्ट बोरं प्रभू रामचंद्रांनी खाल्ली, ती कोणत्या कोलगेटने दात घासत असेल? मग भगवंताने तिचे उष्टे बोरं का खाल्ले? का तर तिच्याकडे भाव होता. आपले पंचपक्वान्न भगवंत का खात नाही? कारण आपला भाव कमी पडतो. बरोबर आहे की नाही? शबरी के पास पात्र नहीं था. जरा गौर से सुनिएगा. शबरी के पास पात्र नहीं था, लेकिन पात्रता थी. आज समाज में पात्र बहुत है, लेकिन पात्रता नहीं है. ऐकतायत ना? आज आपल्याकडे पात्र भरपूर आहेत, पण पात्रता शिल्लक राहिली नाही. म्हणून भगवंत खात नाही. लोक म्हणतात देव खात नाही. कसा खात नाही? खाल्लं नाही का नामदेव महाराजांच्या हातून? फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती
दूध प्याला. नोहे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. अहो नामदेव महाराजांनी भगवंताला जेवू घातलं का तर भाव होता. आपल्या हातून देव का खात नाही. आपण नैवेद्य द्यायचा कमीत कमी शास्त्र सांगतं 45 मिनिटापर्यंत देवाच्या समोर नैवेद्याचं ताट असलं पाहिजे. तुम्ही किती वेळ ठेवतात? किती वेळ? 5 मिनिटं सुद्धा नाही. जस काही देव खाऊन घेईल का काय? नैवेद्याची मर्यादा आहे कमीत कमी 45 मिनिटं. भागवतात त्याचं वर्णन केले उद्धवजींचा सांगताना. नाही 45 मिनिटं, कमीत कमी 30 मिनिटं. नाही 30 मिनिटं, कमीत 15 मिनिटं तरी. नाही 15 मिनिटं, 10 मिनिटं तरी. 10 नाही 5 तरी. 10 नाही 5 नाही 1 तर. काही काही नुसतं काय देव खाईल. स्वर्द्या माऊली. कौन कहते हैं भगवान आते नहीं, द्रौपदी के तरह हम बुलाते नहीं. कौन कहते हैं भगवान खाते नहीं, शबरी के तरह हम खिलाते नहीं. कौन कहते हैं भगवान पीते नहीं. कोण म्हणतं भगवंत पीत नाही, एखादी बाटली द्या. ते सांगितलंय का? कोण म्हणतं भगवंत पीत नाही? अरे नामदेव महाराजांच्या हातून दूध पिलं नाही का? दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला. काला बछड़ा कपिला गाई, दूध धुआवत नामा जाई. क्या बात है. सोने का गड़वा दूध ने भरियो, पियो नारायण आगे धरियो. प्रभुवन की मूरत दूध नहीं पीवत, शिर पछाड़त नामारूवत. ऐसा 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 कैसा कैसा कैसा, ऐसा भगत में कभी नहीं पाया, नाम देव ने दूध पिलाया. ऐसा भगत में कभी नहीं पाया, नाम देव ने देव हसाया. दूध पियो दूध पियो दूध पियो दूध पियो दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला. दूध पियो दूध पियो मोरे गोपाल लाला. हे दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला. दूध पियो मोरे गोविंद लाला, मोरे गोपाल लाला. गोविंद हनुमंत महाराज असं वाटतं तुमची पप्पीच घ्यावी. पण कीर्तन आहे. तुम्हाला काही झोपात नाही लागत ना? नाही तर मग चहा ठेवायला बरं. हा नाही तर काही काही कीर्तनाचे विनोद नसला ना. एक तर तुम्हाला सांगतो, मी बीडला गेलो होतो. ऐकतायत ना? बीडला गेलो आणि एक कधी न येणारा माझ्या कीर्तनात आला. बरं आला तर आला. ते मंडप टाकलेला असतो की नाही, त्या मंडपाच्या शेवटच्या त्या बांबूला टेकून बसला. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? टोकर का बांबू? हा बांबू. त्या बांबूला टेकून बसला. ते आता विनोद नव्हतं तिथं. आता एवढं समाज एवढं सुंदर नाही का, जसं समाज तसं चिंतन मांडावं लागतं. मग आता मी थोडंसं चिंतन चालू केलं. त्याला लागली झोप. आता झोपायची काही पद्धत असेल. त्याची झोपायची पद्धत कशी होती? त्याचे डोळे उघडे, तोंड उघडा. अरे मी म्हटलं गेला तर नाही. मी शेजारच्या टाळकऱ्याला सांगितलं, म्हटलं का हो मेला गेला तर नाही. म्हटलं आपण काही तुकाराम महाराज नाही मेलेलं प्रेत जिवंत करायला. म्हटलं तेवढं बघा जरा. तो म्हटला महाराज काही नाही आहे तो, तुम्ही भाग्यवान आहेत. म्हटले हा कोणाच्या कीर्तनाला येत नाही पण तुमच्या कीर्तनाला. म्हटलं असा झोपाडू प्राणी. त्याची क्षणच एवढी खतरनाक होती ना, डोळे असे उघडे. म्हटलं काय करा आता. 15 मिनिटं झाले.
टाळकरी म्हणायचा चिंता करू नका तुम्ही चालू द्या कीर्तन, पण माझं कुठं लक्ष लागतंय. म्हटलं हा गेला मेला तर पाकिट बी जायचं आपलं. काय करावं काय आता. आणि नेमकं अर्धा तास झाला माझं कीर्तन चालू, पण लक्ष कुठं त्याच्याकडे. असं तुमच्या गावासारखं गाव, आणि त्या गावामध्ये काळं बांड कुत्र होतं बिना शक्तीचं. आलं ते फिरत फिरत कुठं मंडपात, आणि असा गिरट्या मारू लागला तो. कोण कीर्तन ऐकतं, कोण झोपलेलं आहे. असं फिरता 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 तिथं पोचलं ते. हा बाबा तिथे ऍक्शन मध्येच होता. माझं लक्ष, आणि कुत्र आलं ना आपला प्रोग्राम करून टाकला त्याने. मग याला जाग आली, आणि हा कीर्तनातनं उठला, घाबरला आणि गल्लीतनं पळायला लागला. मग लोक त्याला विचारायचं का रे कीर्तन कस काय होतं, गोड होतं की नाही. हा म्हटलं हा सगळं खारट होतं. म्हटलं आता कीर्तन खारट होतं का झोपलेलं. तसं काही काही माणसं अहो चालू बरं झोपणं बी ठीक आहे, काही काहींची झोपा तुम्ही, काही काहींची अशी हनुमान झोप म्हणजे चौ बाजूला फिरतात. काही काही माणसं पहा रात्री पावतं गादीवर आणि सकाळी पावतं गादीच्या खाली. ही काही झोपायची पद्धत आहे का. बरं झोपायचं ठीक आहे, काही माणसं असे घोरतात ना तुम्हाला सांगतो. मी एकदा सोलापूरला गेलो होतो, कीर्तन होतं माझं, यज्ञ सांगतेचं कीर्तन. मग आता ते दोघं नवरा बायको यज्ञात बसले, दिवसभर थकले, कीर्तनात येऊन बसले. तिची त्या ग्रस्ताची बायको इकडनं, तिचा नवरा इकडनं बसला. कीर्तनाला सुरुवात झाली. आता थकल्यामुळे दमल्यामुळे माणसाला झोप येते. बरं झोप आली तर आली, त्या ग्रस्ताच्या बायकोने घोरायला सुरुवात केली. बरं ती घोरायची कशी माहिती का, खाऊ का खाऊ का. बरं एकदा झालं, दोनदा तिने चालूच केलं खाऊ का. बरं ती घोरायची तर घोरायची, तिचा करंट तिच्या नवऱ्याला लागला. ही म्हणायची खाऊ का, आणि तिचा नवरा म्हणायचा आता कसे मजाचे हसूर. हा पिकांना फवारा नाही दिला ना, मग ते असे कोकळावून जातात. मग आता ऐका थोडस, हा फ्रेश झालात ना, आता चिंतन बी ऐकायचं. सगळं ऐकलं पाहिजे, नुसतं विनोद नको, नुसतं गायन नको, नुसतं चिंतनही नको, सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे. कीर्तन हे पंचरंगी असलं पाहिजे, देवाला आवडणं कीर्तन असलं पाहिजे. बरोबर आहे की नाही. कीर्तन हे आपल्यासाठी तर आहेच, पण देवासाठी कीर्तन असलं पाहिजे. कारण उभा हा भाविकासाठी. बरोबर आहे की नाही. तुमचं मंदिर इतकं सुंदर आहे, खरोखर विठ्ठल परमात्मा पाहिल्यानंतर इतकं समाधान वाटलं. कारण नाही घडविला नाही बैसविला, हा स्वयंभू परमात्मा विठ्ठल. आणि तुमच्या गावाचं भाग्य आहे की तुमच्या गावामध्ये असं सुंदर परमात्म्याचं मंदिर आहे. महाराज एकही दिवस असा सोडू नका, आंघोळ झाली म्हणजे भगवंताच्या दर्शनाकरता या. कारण देवाचे आपल्यावरती अनंत उपकार आहेत. बर का, देवाला गरज आहे म्हणून कीर्तन ऐकू नका. आपल्याला गरज आहे म्हणून कीर्तन ऐका. आपल्याला गरज आहे म्हणून देवाचं दर्शन घ्या. देवाला काय गरज आहे, एक लक्षात ठेवा, काही लोक देवाला सुद्धा मानत नाही. तुम्हाला सांगू एक वाक्य, तुम्ही देवाला माना अगर नका मानू, देवाला काहीच फरक पडत नाही. पडेल का देवाला काही, पण देव आपल्याला मानतोय म्हणून तुम्ही कीर्तनामध्ये आहात. ज्या दिवशी देव आपल्याला मानणार नाही त्या दिवशी आपल्या दारी गर्दी जमल्याशिवाय राहणार. ऐकतायत ना. म्हणून भगवंताचे अनंत उपकार आपल्या करता. म्हणून देवाचं दर्शन घेतल्याशिवाय जीवनामध्ये जेवण सुद्धा करू नका. किती उपकार आहे पहा. देवाने आपल्याला हात दिले, दिले इंद्रिय हात पाय का, डोळे मुख बोला या वचन, जेणे तू जोडसी नारायण. हात दिले कशा करता, टाळी वाजवावी. गुढी का टाळी वाजवावी, ही देवाचं भजनामध्ये टाळी वाजवण्याचे फायदे तुम्हाला सांगतो आहे का. टाळी वाजवल्यामुळे माणसाचं रक्त भिसरण होतं. त्या माणसाला कधी अटॅक येत नाही, रक्ताच्या कधी गाठी होत नाही टाळी वाजवल्यामुळे. ऐकतायत का, आता नका वाजू, थांबा. टाळी वाजवल्यामुळे रक्ताच्या गाठी होत नाही, रक्त भिसरण प्रक्रिया चांगली होते, आणि त्या माणसाला जीवनात कधी अटॅक येत नाही. म्हणून ऐका, भजन की मजा
ताली से, बगीचे की मजा माली से, भोजन की मजा थाली से, और ससुराल की मजा ते तुम्ही म्हणा. ताटावरनं मजा येते जेवणाची, कसं रचलेलं आहे. नाही तर काय काही भातामध्ये भाजी, ते मीठ सुद्धा तिच्यात घुसलेलं राहतं. म्हणून मजा बर का, हे महत्वाचं आहे खूप जीवनामध्ये. मग ऐका, भगवंताला प्राप्त करण्याकरता भाव महत्वाचा आहे. भावे गावे गीत, दुसरा शब्द आहे गावे. देवाला प्रसन्न करण्याकरता तुम्हाला गावच लागेल. ऐका, आता शिवयुग आहे, म्हणजे आता काय चाललंय सध्या, लोक शिवजींच्या मंदिरात गर्दी करत. तुमच्याकडे आहे का? सकाळी 4 वाजल्यापासून महादेव ओलाचा ओला विचारा. बर कोण पाणी टाकतं जे कधी एकादशी धरत नाही. 1 लोटा जल सारे समस्याओं का हल. अरे जर असं झालं असतं तर सगळ्यांनी तेच केलं असतं बरं का. त्यांनी एका क्लिप मध्ये असं सांगितलंय, महादेवाला पाणी वा पोरगा पास होऊन जाईल. बापाची पेंट आहे का? नुसतं पाणी वाहिल्याने जर मुलगा याला अंधश्रद्धा म्हणतात. याने काय होतं, वारकरी संप्रदायावरती आक्षेप केला जातो. अरे तुम्ही देवाला पाणी वाहा, पण अंधश्रद्धा नका करू. तुम्ही अभ्यास करा, अभ्यासही करा. तुम्ही पाणी टाकल्यामुळे काय होईल, भगवंताची कृपा होईल का. नुसतं मग तुम्ही पाणी टाकायचं घरी झोपून राहायचं चालेल का? याला अंधश्रद्धा म्हणतात. लक्षात ठेवा. तुम्हाला जर भगवान शिवजींना प्रसन्न करायचं असेल, सर्वात महत्वाचं सांगतो, हे बगली पुराण सांगणार नाही मी. शिवजींना जर प्रसन्न करायचं असेल महिलांनो, तर सर्वात अगोदर ज्या भगवान शिवजींना राम प्रभू प्रिय आहेत ना, भगवान विष्णू प्रिय आहेत ना, त्यांचं आवडतं व्रत एकादशीचं व्रत करा. नाही तर किती पाणी टाका, भगवान शिवजी तुमच्यावर कधीच कृपा करू शकत. कारण तुकोबरायांचं प्रमाण आहे, जया नाही नेम एकादशी व्रत आणि जाणावे ते प्रेत इहलोक. ज्याला एकादशीचं व्रत माहित नाही ते प्रेत आहे, जिवंत नसून मेलेलं प्रेत आहे ते. आणि अशा प्रेताने कितीही पाणी टाकलं तरी भगवान शिवजी प्रसन्न होणार. भगवान शिवजीला प्रसन्न करण्याचे 5 कारण सांगतो तुम्हाला पटापट. ऐकतायत का? झोपले? सांगू का नको? हा मग ऐका आता. भगवान शिवजीला प्रसन्न करायचं असेल तर सर्वात अगोदर भगवान शिवजींना तुम्ही भस्म लावला पाहिजे, स्वतःही भस्म लावला पाहिजे. 2 नंबर, तुमच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ असली पाहिजे. 3 नंबर, तुम्ही भगवान शिवजींना धोत्र्याचं फुल वाहिलं पाहिजे. धोत्र्याचं फुल माहिती आहे का? पांढऱ्या कलरचं फुल असते ते धोत्र्याचं, ते अत्यंत प्रिय भगवान शिवजींना. 4 नंबर, भगवान शिवजींना बेलाचं पान वाहिलं पाहिजे. 5 नंबर, भगवान शिवजींच्या पिंडीवरती दुधाचा किंवा ऊसाच्या रसाचा अभिषेक केला पाहिजे. 6 नंबर, भगवान शिवजींना 3 राग अत्यंत प्रिय आवडतात बरं का हनुमानजी महाराज. एक शिवरंजनी राग, एक मालकंस राग आणि एक बैरागी भैरव राग. शिवरंजनी राग, भजन करी महादेव. शिवरंजनी, मालकंस राग आहे का? नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. मालकंस राग, बैरागी भैरव. ज्याला भगवान शिवजींना प्रसन्न करायचं त्याने बैरागी भैरव रागामध्ये भैरव अष्टक म्हटलं पाहिजे. कोणतं ऐका? ओम देवराज्य सेव्यमान पावनाग्नि पंकजम व्याल यज्ञ सूत्रमेन्दु शेखरं कृपाकरं नारदादि योगी वृंद वंदितं दिगंबरं काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे भानुकोटि भास्करं भवाब्दितारकं परं नीलकण्ठमिप्सितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि.
बैरागी भैरव राग. या 3 रागामध्ये जर भगवान शिवजींची जर स्तुती वर्णन केली, स्तुतीचे 31 मंत्र भगवान शिवजीचे कोणते कोणते? कैलास राणा शिवचंद्र मोडी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझ वीण शंभो मज कोड तारी मंदार माला बिलवे सुवासी माला पवित्र वहा शंकराशी काशीपुरी भैरव विश्वतारी तुझ वीण शंभो. हे 31 मंत्रांचं वर्णन करा, भगवान शिवजी तुम्हाला प्रसन्न होतील. 7वा प्रकार ऐका. जर तुम्ही भगवान शिवजीच्या पिंडीचं दर्शन घेत असाल तर तोंडाने तुम्ही बकरीच्या आवाजात शिव शिव म्हणायचं. याचं कारण का? ज्या वेळेला भगवान शिवजींच्या जटामधनं वीरभद्र जन्माला आला होता आणि या वीरभद्राने दक्ष प्रजापतीचं मुंडक उडवलं होतं. का तर भगवान शिवजींच्या सतीचा अपमान केला होता, तिने अग्नीमध्ये दहन केलं होतं ना. या दक्षाचीच मुलगी होती, म्हणून भगवान शिवजींना क्रोध आला होता आणि या वीरभद्राला उत्पन्न करून त्याच्या हातून त्याचं मुंडक उडवलं होतं. मग ब्रह्मदेवाने भगवान शिवजीची स्तुती केली का हा प्रजापती याला जिवंत करा. भगवान शिवजी म्हटले या मुखाने त्याने माझी बरं का चेष्टा केलेली आहे, याला गर्व झालेला आहे, ते मुख त्याला परत मिळणार नाही. परंतु भगवान शिवजीची स्तुती केल्यामुळे ते प्रसन्न झाले. त्यांनी सांगितलं जंगलामध्ये जा आणि जी आई आपल्या मुलाकडे पाठ करून झोपलेली असेल त्याचं मुंडकं कापून आणा याला बसवा. मग हे बकरी होती की नाही बकरी, या बकरीचं पिल्ल, ही बकरी आपल्या पिल्लाकडे पाठ करून झोपलेली होती, ते होतं बोकड. या बोकडाचं मुंडकं कापलं आणि दक्ष प्रजापतीला बसवलं. मग तो जिवंत झाला. मग त्याला पश्चाताप झाला. कोणाला? दक्ष प्रजापतीला. मग तो भगवान शिवजीची स्तुती करू लागला, पण बोलता कुठं येत होतं, पण तोंडाने तो बकरीच्या आवाजात शिव शिव म्हणायचा. म्हणून त्याच्यावरती भगवान शिवजी प्रसन्न झाले आणि त्याला आशीर्वाद दिला. कलियुगामध्ये जे माझे भक्त दर्शन घेतील, पिंडीचं माझं दर्शन घेतील, जे तुझ्या आवाजामध्ये माझं शिव शिव असं नामचिंतन करतील, मी त्या भक्तांवरती लवकर प्रसन्न होईल. आलं लक्षामध्ये? पहिली गोष्ट भस्म लावला पाहिजे. दुसरी गोष्ट गळ्यात रुद्राक्षाची माळा असली पाहिजे. तिसरी गोष्ट बेलाचं पान. चौथी गोष्ट धोत्राचं फूल. ऐकतायत ना? 5वी गोष्ट 3 रागामध्ये तुम्हाला गायन करता आलं पाहिजे. 6वी गोष्ट तुम्हाला शिव शिव त्या बोकडाच्या आवाजात म्हणता आलं पाहिजे, कारण भगवान शिवजीला हे अत्यंत प्रिय आहेत. हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची. हे भोळ्या शंकरा गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची. हे भोळ्या शंकरा. शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान, आवडते बेलाचे पान पान, आवडते बेलाचे पान. ओ शंकराला माझा जय बोले 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 बोले, महादेवाला माझा आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान. महादेवाच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाचा माळा, माधवाच्या गळ्यात रुद्राक्षाचा माळा, शोभून दिसते आवडते बेलाचे पान पान, शंकराला माझा जय भोले बम बोले बोले, शंकराला माझा जय भोले बम बोले, जय भोले बम बोले. महादेवाला माझा बम बोले, जय भोले, जय भोले बम बोले. आवडते बेलाचे पान आवडते बेलाचे पान, आवडते हर हर महादेव हर हर. मग लक्षात आलं? मग देवाला हे वाहण्याकरता सुद्धा भाव पाहिजे. भावे गावे गीत, देवाचं गीत आपल्याला गाता आलं पाहिजे, तर आपल्याला देवाची प्राप्ती आहे. पण आपले गीत वेगळेच आहे महाराज.
एक म्हातारी मला म्हटली, महाराज तुमचे काय गीत सांगतात, तुकाराम महाराज काय म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज काय, माझं पण गीत ऐका. आणि एका म्हातारीने मला गीत ऐकवलं. कोणतं गीत माहिती का? अरे अरे विठोबा तुझ्यात माझे मन, घेतला मोबाईल लाविते तुला रे फोन. डायरेक्ट फोन. बर इथपर्यंत ठीक आहे, पुढचं तर अवघडच आहे. तुझी रे लय लय आठवण येते, म्हणून विठोबा मिस कॉल देते. घरी दल्ला उपाशी. बरोबर आहे. हे गीत नाही. कोणतं गीत? नाथ महाराज तुकोबाराय सांगतात, सुखे सेव ब्रह्मानंदा गावो राम नाम सदा. देव ब्रह्मानंदा गावो राम नाम सदा. नोहे मग बाधा काळ तुतया माझी, नोहे मग बाधा काळ तुतया माझी. वासुदेव तेने तुटेर बंधन, करू वासुदेव स्मरण तेने तुटेर बंधन. करू वासुदेव स्मरण तेने तुटेरे बंधन. करू वासुदेव स्मरण तेने तुटेरे बंधन. गायचं असेल तर देवाचं गीत गा. सुखी सेव ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा. प्रभू रामचंद्रांचं गीत गा. 22 तारखेला ज्यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झाली, महाराज आपल्या भारत देशाकरता सर्वात मोठी बरं का अभिमानाची गोष्ट आहे. तरी काही काही लोकांना अजून देव मानणं नाही. काय काय म्हणतात, कशाला रामप्रभूचं मंदिर बांधायचं. एक वाक्य तुम्हाला सांगतो ऐका. जे असं म्हणतात ना, कशाला मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करायची, कशाला राम मंदिर बांधायचं, काही गरज नव्हती. पण ऐका, ज्याच्या तोंडामध्ये दात नाही त्याला जर सुपारी चावायला दिली तर चावता येईल का? जरा आता हिंदी समझ में आती ना आपको. जिसके मुंह में दात नहीं वो चबाना क्या जाने. जिसके मुंह में दात नहीं वो चबाना क्या जाने. अरे जो भारत देश में पैदा ही नहीं हुआ वो मेरे प्रभु राम को क्या जाने. त्याच्याकरता भारतातच जन्म घ्यावा लागतो. आमच्या राम प्रभूचे महाराज काय मूर्ती पाहिल्यानंतर असं वाटतं समोर मूर्ती बोलते का काय. जशी विठ्ठलाची मूर्ती तुमच्या गावातली, तुम्ही खरोखर भाग्यवान आहात. अशी मूर्ती सहसा कुठं पाहायला मिळत नाही. खरोखर तुमच्यावरती काहीतरी देवाची कृपा असली पाहिजे. हा सप्ताह मला असं सांगितलं महाराजांनी की आम्हालाही माहित नाही की हा सप्ताह कधीपासून चालू झालाय. तुमचं गाव म्हणजे अत्यंत पारमार्थिक आहे. खरोखर खूप सुंदर गाव आहे तुमचं. म्हणून चला, देवाला प्राप्त करायचं असेल तर महाराज म्हणतात भावे गावे गीत. पण गीत कोणतं सांगितलं ऐका. करार विंदेन पदार विंदम मुखार विंदे विनवेशय. किंवा मधुराष्टकम आहे. अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपतेरखिलम मधुरम भजे वजे कमंडनम समस्त पाप खंडनम. नाही का, हे गीत आहेत, भगवंताची स्तुती आहे. हे स्तुती वर्णन केल्यानंतर देव प्रसन्न होतो, देवाची प्राप्ती होती. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात भावे गावे गीत. पण हे करत असताना तुमचं चित्त शुद्ध असलं पाहिजे, तर तुम्हाला देवाची प्राप्ती होईल. अभंगाचं प्रथम भावे गावे गीत. 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 भावे गावे गीत.
काय एवढं सांगून सुद्धा काय काय आम्ही जय घोष करतो सुरुवातीला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव छत्रपती शिवाजी महाराज तरी काय काय जरा मनापासून केला पाहिजे नाही का भावे गावे गीत शुद्ध करोनिया जर तुम्हाला देवाची प्राप्ती करायची तुकाराम महाराज म्हणतात तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ पहिला उपाय कळाला का देवाला प्राप्त करायच्या करता भाव पाहिजे तुम्हाला गीत गाता आलं पाहिजे तुमचं चित्त शुद्ध असलं पाहिजे मग तुम्हाला देवाची प्राप्ती होईल ऐका 2 नंबर तुम्हाला देवाची प्राप्ती करायची असेल तर अनेकांचे कान गुण दोष मनान जीवनात कोणाचीच निंदा करू नका कबीर महाराज म्हणतात निंदा मत करना किसकी सच्ची बात कबीर जी की देवाला निंद करणारा कोणताच भक्त आवडत नाही लक्षात ठेवा चुकून सुद्धा कोणाची निंदा करू नका नाही तर केलेला परमार्थ हा नष्ट होऊन जातो मग देवाची प्राप्ती करायची ना तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाय साधा आणि सोपा उपाय कोणाचीच निंदा करू नका तुम्हाला देवाची प्राप्ती झाल्याशिवाय नाही तर काही काही ना सवयच पडलेली असते का रे राम भाऊ अरे ती अमक्या अमक्याची सून नांदायला जात नाही मग तू तिथं जा नांदायला बरोबर आहे की नाही काही गरज आहे का घेणं ना देणं कंदील लावणे कोणाची निंदा करू नका महाराज म्हणतात तुम्हाला जर देवाची प्राप्ती करायची असेल तर मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा काय करा संतांच्या चरणावरती नतमस्तक व्हा महाराज कोणापुढे झुकू नका घाली संताचे आसने पूजा करी गायवाच्या मने जय हो एका जनार्दनी झाले ते पुरवी घाली संताची आसने पूजा कायमे मने एका जनार्दनी झाले क्या बात है घाली संतासी आसने पूजा करी काया वाच अहो महाराजांचं एक प्रमाणे देव सारावे परते आणि संत पूजावे हारते एक वेळेस तुमच्या दारात जर संत महात्मा साधू आला तर देव पूजा थांबवा पण काय करा संतांचं दर्शन घ्या तुम्हाला देवाची प्राप्ती होईल तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाय एकच सांगितलं संताशिवाय देवाशिवाय कोणापुढे झुकू नका काही काही माणसं कोणाचे पाया पडतात आमदार खासदार एक गेला आमदारच्या सभेला गावात आला लोकांना सांगू लागला छाती फुगून आमदार माझ्याशी बोलला आमदार माझ्याशी बोलला मग लोक म्हणायचे काय बोलला म्हणे स्टेजच्या खाली उतर काय मोठेपणा काय मूर्खपणा अरे झुकायचं देव माझे छत्रपती शिवाजी महाराज कोणापुढे झुकले नाही एक तुकाराम महाराज आणि आई जिजाऊ माता शिवाई माता यांच्याशिवाय कोणापुढे झुकले नाही म्हणून कोणापुढे नतमस्तक होऊ नका संतापुढे नतमस्तक व्हा देवापुढे नतमस्तक व्हा तुमच्या जीवनात तुम्हाला देव भेटल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला सांगू शिवाजी महाराज आपण फक्त जयंतीच्या दिवशी नारे लावतो राजे तुम्ही पुन्हा जन्माला या कशाला दारूच्या बाटल्यांची झाकणं जमा करायला बघा ना असे नारे लावतात जय भवानी आणि थोडी थोडी पेवानी काय चाललंय आदर्श तुम्हाला सांगू का लोकांना छत्रपती शिवाजी महाराज कळालेच नाही अजून एका वाक्य सांगतो 5 मिनिटं माझ्याकडे ऐका बरेचसे लोक आपल्या गाडीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव लिहितात चांगली गोष्ट आहे मलाही आनंद लिहिलं पाहिजे कारण त्यांनी रक्ताचं पाणी केलंय रात्रीचा दिवस केला हाडाची काढ केली आणि आपल्याला स्वराज्य मिळवून दिलंय म्हणून प्रत्येक हिंदू माणसाचं कर्तव्य की प्रत्येक जणाने शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली पाहिजे प्रत्येकाने आपल्या गाडीवरती नाव लिहिलं पाहिजे शिवाजी महाराजांचं पण ऐका ज्या गाडीवरती तुम्ही शिवाजी महाराजांचं नाव लिहिलेलं असेल ती गाडी कमीत कमी बिअर बारच्या हॉटेल समोर नसली पाहिजे नाही तर किती लिहिलं काय उपयोग आहे त्याला मग आदर्श घेऊन काय उपयोग आहे जर जयंती साजरी करत असाल तर गावागावामध्ये सर्वात अगोदर दारूबंदी झाली पाहिजे महाराज या दारूमुळे किती माता मावल्यांचा संसार उद्ध्वस्त झाला एक वाक्य सांगू तुम्हाला अरे दारू गांजा मत पियो यारो अकल गुंग हो जाती है अपने दामन का पैसा खर्च कर मुंह में मिटिया आती है अरे स्वतःचे पैसे खर्च करून माणसं स्वतःचं शरीर खराब करून घेतात
शास्त्रकार सांगतात भल्या माणसा, अरे हे शरीर पुन्हा पुन्हा भेटणार नाही बर का. याच्यामध्ये तुम्ही कुठल्या प्रकारचं घाण करू नका. एखादी मोटरसायकल असेल, ते मोटरसायकल कशावर चालते? पेट्रोल होती. त्याच्यात जर रॉकेल टाकलं, पाणी टाकलं, चालेल का? काय होईल? इंजन ब्लॉक होईल. तसं या शरीरामध्ये शुद्ध पाणी टाका. का दारू टाकली पाहिजे? काय काय संध्याकाळ झाली, जस काही घुमतच येतो, लेझिम खेळतच येतात. काय काय संध्याकाळी बायकोला म्हणतात दे 50, अशी कान फळ्यात द्यावी. तुकाराम महाराज म्हणतात चांगले हात पाय असताना जर बायको समोर भीक मागत असेल बर का, हात पसरी जिने धीग त्याच्या पुरुषत्वाला काही उपयोग नाही. म्हणून जीवनामध्ये दारूला कधी स्पर्श करू नका. कबीर महाराजांचं एक वाक्य ऐका. अरे काय मजा वाटते तुम्हाला? एकदा पिले की ते उतरणारच आहे. प्यायचं तुम्हाला भागवताचं रसपान करा, काकड्याचं रसपान करा, कीर्तनाचं रसपान करा. एवढे सुंदर गायक आहे, त्यांची एखादी चाल बसवा. एवढे सुंदर वादक आहे, त्यांचा एखादा बोल कसा वाजतो ते ऐका. याचं रसपान करा. अरे जाम पर जाम क्या पीते हो, शाम को पियोगे तो सुबह उतर जाएगी. जरा गौर से सुनेगा घारडो गाँव वालों. अरे जाम पर जाम क्या पीते हो, शाम को पियोगे तो सुबह उतर जाएगी. पीना है तो हरि नाम का प्याला पीले बंदे, तेरी सारी जिंदगी सुधर जाएगी. प्यायचं ना भागवताला या, किती सुंदर कथा आहे. उद्धार आहे माणसाला. कीर्तनाला या, अरे हरिपाठाला या, किती सुंदर पावल्या खेळतात हे मुलं. मला लय आनंद वाटल्या पोरांचं. मी का कौतुक करतोय, नाही तर हे लय आगू आहे. एकदा काय झालं, मी नंदुरबार, तिकडे नंदुरबार माहिती तुम्हाला, धुळ्याच्या पुढे नंदुरबार जिल्हा आहे. एकदा कीर्तनाला गेलो मी. एक पोरगा आलं आणि काय करायचं, माझ्या समोर आलं, असं दोघं हात वरती केलं. मला म्हटला घोडा. मी इकडे तिकडे पाहिलं, घोडा तर काही दिसत नाही. मी अजून थोडासा पुढे गेलो, ते मागून अजून जोरात पडत आलं, डबल नाचायला लागलं, घोडा घोडा. मी म्हटलं हे विचित्र दिसतंय जरा. मंदिरापर्यंत आलो, ते अजून जोरात पडत आलं, जोर जोरात म्हणू लागलं घोडा घोडा घोडा. मला राग आला. म्हटलं याला मी ओळखत नाही आणि हा मला ओळखत नाही. मी पहिल्यांदाच आलो, हा घोडा घोडा म्हणतो. मी काय घोडा दिसतोय का? एका कार्यकर्त्याला घेतलं. म्हटलं का हो साहेब, याचं घर कुठे, चला बरं. घेऊन गेलो. त्याच्या आईला बोललो, बाई साहेब इकडे या. काय झालं महाराज? म्हटलं मी याला ओळखत नाही आणि हा मला ओळखत नाही, पण आल्यापासून हा मला घोडा घोडा म्हणतो. मी काय घोडा आहे का? त्याच्या आईला राग आला. बाई बाजूला केली, 2-4 त्याच्या कानाखाली लगावून दिल्या आणि त्याला म्हटली, मूर्खा, तुला काही अक्कल, तुला देवाने काही अक्कल दिलेली का? अरे तुला गाढवामध्ये घोड्यामध्ये काही फरक दिसतो की नाही? कळालं का? ज्यांना कळालं त्यांना धन्यवाद, ज्यांना नाही कळालं त्यांनी काल्याच्या दिवशी प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये. मावशीला म्हटलं तुझं पोरग परवडलं, पण तू नाही परवडलं. तो घोडा म्हणतो, तू गाडो म्हटलं. एवढे तर डेंजर पोर. एकदा काय झालं, एक पोरगा असंच जरा आगाऊपणा करत होता कीर्तनात. मी रागावलं त्याच्या, शांत बस, बोल नको. तो शांत बसला, पण त्याची तळपायाची आग मस्तकाला दिली. महाराज मला कीर्तनात बोलले आणि नेमका अर्धा तास झाला आणि लाईट गेली. पोरग उठलं आणि माझ्या पाठीमागे आलं आणि धबाधब 2-4 बुक्के मारून पळून गेला. एवढे तर डेंजर पोर. लय अवघड काम आहे, काय सांगायचं तुम्हाला. एकदा काय झालं, एका पोराने मला कीर्तनात प्रश्न केला होता. म्हणे महाराज एका प्रश्नाचं उत्तर द्या. मी म्हटलं लहान मुलं काय विचारणार, विचार बाबा. म्हणे माझा प्रश्न असा आहे, गेले अजून आले नाही आणि उभा आहे अजून बसला. सांगायचो आता का डोक्यात दगड घालायचा? काय म्हटला तो? गेले अजून आले नाही आणि उभा आहे अजून बसले. म्हटलं एवढे पुराण पाहिले साला, याचं काही उत्तर सापडलं नाही, तू सांग. म्हणे उत्तर सांगतो पण 500 लागतील. नाविलाजी द्यावं लागलं. म्हटलं सांग याचं उत्तर. म्हणे महाराज त्याचं उत्तर असे, गेले अजून आले नाही आणि उभा आहे अजून बसला. म्हणे तुकाराम महाराज वैकुंठाला गेले अजून आले. पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा 28 युगापासून उभा आहे अजून बसला. म्हटलं तुझ्या पाया पडतो. एवढं तर डेंजर आहे. बरं तो एवढ्यावर थांबला नाही. महाराज अजून 3 प्रश्न. म्हटलं विचार आता. पहिला प्रश्न, मला सांगा म्हटलं या जगात असा कोणता जीव आहे की त्याच्या शरीरात रक्ताचाही थेंब नाही?
मला तर थंडीत घाम फुटला. म्हटलं असा प्राणीच नाही की ज्याच्या शरीरात रक्ताचा थेंब नाही, जिवंत कसा राहील? म्हटले आहे. म्हणे काय? म्हणे खेकड्या. आणि खरोखर त्याच्या शरीरात रक्त राहत. दुसरा प्रश्न, या जगात कोणता जीव आहे महाराज, असा कोणता प्राणी की ज्याच्या शरीरात नस पण नाही, नाड्या पण नाही? म्हटलं असा प्राणीच नाही वो. तो म्हणे आहे. म्हटलं कोण आहे? म्हणे शिदोड. म्हटलं काय आगाऊ झालंय पोट्ट. आणि खरं ना ते शिदोड मध्ये काहीच राहत नाही, ते वाकडं तिकडं होऊन जातं ते केव्हाचं केव्हा. त्याला म्हटलं तू कीर्तनातून जा, तुझ्या पाया पडतो मी आता. घरी गेला तो. म्हटलं बरी गेली ब्याद. बरं अर्धा तास झाला अजून आला तो. बरं आला तर आला, खाली हात आला आणि तो भजी तळण्याचा झारा घेऊन आला. समोर बसला. ते गोल तोंड वरती असतं की त्याचा दांडा खाली असा धरला आणि त्या गोल तोंडातून माझ्याकडे असा पाहिजे. महाराज तिसरा प्रश्न, सांगा मी तुम्हाला कोणत्या भोसक्यातून पाहतोय? अशा काट्यांना असं नदीत जाऊन बुडवलं पाहिजे. इतके तर अवघड आहे, काय सांगायचं तुम्हाला. म्हणून ऐका, जीवनात दारू पिऊ नका. माझा वेळ समाप्त झाला. काय करा? संतांना नमस्कार करा. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणात. देवाशिवाय संताशिवाय कोणाला शरण जाऊ नका. जर तुम्ही इतरांना शरण गेला तर तुमची पतन होईल, लक्षात ठेवा. पण देवाला आणि संताला जर शरण गेला तर तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार. कीर्तनात आला उद्धार आहे महाराज, तमाशाला गेला उद्धार आहे का? तरी काही काही कीर्तनात गर्दी करत नाही, तमाशाला स्टेज पर्यंत करते. बरं तरुणांचं ठीक आहे, म्हातारी दम टाकत नाही. 80 वर्षाचे म्हातारे स्टेजवर गडबड करतात. मी एकदा विचार केला, म्हटलं या म्हाताऱ्यांचं काय काम एवढ्या स्टेजवर? मी असा विचार केला, म्हटलं हे कदाचित असा विचार करत असतील, नाचणाऱ्या बाईचा जर एखादा पाय आपल्या अंगाला लागला तर आपल्या कोटी कुळाचा उद्धार होऊन जाईल. असं तर काही नाही ना. कीर्तनामध्ये उद्धार आहे, तमाशामध्ये पतन आहे, लक्षात ठेवा. म्हणून आपण काय करायचं हे तुम्ही ठरवा. देवाने तुम्हाला रोजचे 24 तास देतो भगवंत. किती? रात्रीचे 12 आणि दिवसाचे 12, 24 तास कोरे देतो. आपण काय करायचं हे ठरवा. कारण हे आयुष्य पुन्हा पुन्हा शरभंगूर नाही भरवसा. भारे सावध तोळा मायासा. एक एक क्षण वाया घालू नका. साधा आणि सोपं पटकन 1 मिनिट सांगतो. प्रत्येकाच्या घरी गॅसची हंडी आहे का? आहे का नाही? गॅसची हंडी आहे ना. मला सांगा, ज्यावेळेला ते तुम्ही गॅस घेतात, हंडी भरतात, तेव्हा त्या म्हणजे पुस्तकात लिहिली जाते तारीख किंवा कॅलेंडरवरती लिहितो आपण, किंवा आपल्याला माहिती असतं या दिवशी गॅसची हंडी भरली. पण जगामध्ये अशी कोणती स्त्री, असा कोणता पुरुष आहे का की जिने अगोदर लिहिलेले ही गॅसची हंडी या दिवशी संपणार आहे? आहे कोणी? सांगू शकेल कोणी? तसं हे शरीर, आपल्याला जन्माची तारीख माहितीये, माहितीये की नाही, पण मृत्यूची तारीख माहितीये का? म्हणून काय करा, प्रत्येक सेकंदाला भगवंताचं चिंतन करा. कारण कोणता क्षण कसा येईल हे सांगता येत. म्हणून काय, हे तरी नाही काल तरी दुसरा येईल. हे तरी नाही काल तरी दुसरा येईल. हे तरी नाही काल मग दुसरा येईल. हे तरी नाही काल सरते शेवटी बा काळ बांधून येईल. सरते शेवटी बा काळ बांधून येईल. सरते शेवटी बा काळ बांधून येईल. सरते शेवटी बा हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. नाही का? बघा किती सुंदर प्रमाण. एका जनार्दनी आमचे काय बाजार.
देवाचं काही जात नाही, संताचं काहीच जात नाही. आपलंच आयुष्य कमी होणार आहे म्हणून काय करा, मस्तक ठेंगणा करी संता. बरं काय करा अजून, वेची ते वचन जेणे राहे समाधान. असं बोला, साचाणी मवाड मिथुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अमृतासारखं बोला, मऊ बोला, कमी बोला. एक गुजराती भजन आहे, मिठ मिठ बोल तारो काय बिगडे, काय बिगडे तारो काय बिगडे, मिठो मिठो बोल तारो काय बिगडे, काय बिगडे तारो काय बिगडे. चांगलं बोला, देवाची प्राप्ती व्हावी वाटणं, तुझं व्हावा आहे देव तरी. हा तुकाराम महाराज म्हणता एवढंही जमत नाही का, तुका म्हणे फार, तुका म्हणे पार, तुका म्हणे पार, तुका म्हणे पार, तुका म्हणे वाह पार, तुका म्हणे तुका म्हणे फार, एवढा तरी पर उपकार, थोडा तरी पर उपकार, तुझ भाव हाय देव, तुझ भाव हाय. तरी पर उपकार तुझ भाव हाय देवा, तरी हा तुला भाऊ तरी हा तुला तुला थोडा तरी, थोडा तरी हिना. थोडा तरी हिना. जय हो. थोडा वाह वाह हनुमान महाराज वाह. थोडा थोडा तरी ना, हे थोडा
वाह गाडी करवा थोडा तरी बर थोडा मृदंग बजाने की क्या मजा है, ये तो हमारे शाह महाराज को पूछो। गायन की क्या मजा है, ये तो हमारे भगवान महाराज को पूछो। भोजन की क्या मजा है, ये तो हनुमान महाराज को पूछो। कीर्तन सुनने की क्या मजा है, ये तो हमारे श्रोता मंडली को पूछो। मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा। सुर की नदियाँ हर दिशा से बह के सागर में मिले। बादलों का रूप लेकर बरसे हल्के हल्के चांद तरसते व्याम तरस गुड़ बड़े तेरा सुर मिले मेरे सुर में, सुर का दरिया में के सागर में मिले। बदला ना रूप लगे दर्शन होले होले। आज तेरे प्यार में तारो मारो बने अपने सुर निरालो। माझा तुमच्या जुळती तारा मयूर सुमती बनी बढती बनी संतैया गिरबरू टाक जोड़ भाव होए देव भाव